पुष्प 40 अग्निहोत्र व मानसिक रोग। सत्य तर हे आहे, सध्या आपण फार मोठ्या कठीण परिस्थितीशी तोंड देत आहोत। जर ही गोष्ट आपणास स्वतःच्या अनुभवावरून कळत नसेल तर आजूबाजूच्या लोकांच्या अनुभवावरून कळून येईल। अमेरिकेमध्ये कॅन्सरचा दर 20% आहे आणि हे त्या अमेरिकेमध्ये आहे ज्या देशात अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे, मेडिकल शिक्षणावर जिथे सर्वात जास्त धन खर्च केले जाते। रोज घडणाऱ्या छोट्या मोठ्या युद्धांवर विचार करा, मानसिक रोगांमध्ये होणाऱ्या अमाप वृद्धीवर विचार करा। 5 वर्षांपूर्वी तज्ज्ञांचे असे म्हणणे होते की एकूण लोकसंख्येच्या 10% लोकांना आपल्या जीवनाचा काही हिस्सा मानसिक इस्पितळांमध्ये घालविण्याची आवश्यकता आहे। अमेरिकेच्या मोठ्या महानगरांमधील कमीत कमी 50% लोकसंख्येस मनोचिकित्सकांच्या सेवेची गरज आहे असे म्हटले जाते। पुण्यातील एका मनोचिकित्सकांनी काही दिवसांपूर्वी दिलेली प्रतिक्रिया अशी होती, आपल्या भारतात हा आकडा 80% पर्यंत पोहोचेल। 6 मार्च 1980 रोजी पुणे युनिव्हर्सिटीच्या एक्सपेरिमेंटल सायकोलॉजी विभागामध्ये अमेरिकेचे मनोचिकित्सक श्री वॅरी ब्रँडथर यांनी आपल्या भाषणात वरील माहिती दिली आणि सांगितले की अग्निहोत्रामुळे आपण आपल्या आजूबाजूच्या वातावरणात बदल घडवून आणू शकतो, याचप्रमाणे मनासही अनुकूल वळण देऊ शकतो। त्यांचे असे म्हणणे होते की मन आणि आत्मा हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। प्रदूषित पर्यावरणाचा प्रभाव पहिले प्राणशक्तीवर व नंतर मनावर होत असतो। प्रदूषित वातावरणामुळे निरनिराळे दबाव, तणाव, निराशा, डिप्रेशन इत्यादी मानसिक तक्रारी उद्भवतात। अग्निहोत्राने पर्यावरणास शुद्ध व अनुकूल तत्वांनी भरून काढल्यास पर्यावरणातील उपस्थित प्राणतत्व सशक्त होते आणि आपोआप मन शांत, दृढ आणि स्वस्थ होऊ लागते। प्रदूषणाचा मनावर परिणाम व त्यामध्ये अग्निहोत्र कसे सहाय्यक आहे त्याविषयी वरील निष्कर्ष काढले। श्री वॅरी ब्रँडथर अँटियाक युनिव्हर्सिटी, कोलंबिया, मॅरीलँड, अमेरिकेतून आपली पोस्ट ग्रॅज्युएटची डिग्री घेण्याकरिता बॅरी ब्रँडथर यांनी आपल्या थिसिस पुढील शीर्षकांतर्गत लिहिल्या होत्या: होम सायकोथेरपी थ्रू मॅनिप्युलेशन ऑफ प्राण। मेंटली रिटार्डेड तसेच एपिलेप्टिक मुलांवर श्री ब्रँडथर यांनी बाल्टिमोर, मॅरीलँड, अमेरिका तसेच अंबेजोगाई, महाराष्ट्र, भारत इथे अनेक संशोधन केले आहेत। याचप्रमाणे एरागड्डा मेंटल हॉस्पिटल, हैदराबाद, भारत तसेच शेफर्ड अँड इनॉक प्रेट हॉस्पिटल, टाउझन, मॅरीलँड, अमेरिका मध्ये स्वतः अग्निहोत्र करून रोगांवर अग्निहोत्रामुळे होणाऱ्या परिणामांचा त्यांनी अभ्यास केला आहे। नित्य अग्निहोत्राने मेंटली रिटार्डेड व एपिलेप्टिक रोगांचे जेवण, अंघोळ करणे यांमधील सवयींमध्ये उल्लेखनीय सुधारणा झाल्या। बोलण्याविषयीच्या अडचणी दूर होऊन त्यांच्या व्यवहारामध्ये प्रचंड परिवर्तन झाले, हाच त्यांच्या संशोधनाचा निष्कर्ष आहे। वातावरणात प्रदूषण असेल तर प्राणशक्ती कमी होते, परिणामी मनही निरुत्साही होते व अनेक मानसिक तक्रारी होतात। अग्निहोत्रामुळे वातावरण प्राणशक्तीने भरपूर होते, मनातील मरगळ निघून जाते व अनेक मानसिक तक्रारी दूर होतात। जसे आपण एखाद्या मोकळ्या वातावरणात पिकनिकसाठी जातो, त्यावेळी श्वास घेतला तर एक वेगळा उत्साह व आनंद जाणवतो, कारण तिथे प्राणशक्ती भरपूर असते व ती श्वासामार्फत शरीरात जाते। तसेच अग्निहोत्र केल्यावर प्राणशक्ती वाढते आणि अनेक शारीरिक मानसिक आजार दूर होतात। परिणामी मतिमंद मुले व एपिलेप्सीच्या रुग्णांमध्येही सुधारणा झालेली आढळून येते। पुष्प आधार अग्निहोत्र चिकित्सा पुस्तक, माधवाश्रम, भोपाळ।